नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण 29 जुलै ते 4 ऑगस्टच्या दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये मी एकूण 40 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आणि त्या 40 प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. ठीक आहे. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, मनू भाकर बनलेली आहे. कोण मित्रांनो? मनू भाकर. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर मनू भाकरने रविवारी 28 जुलै रोजी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. तर हरियाणातील 22 वर्षीय ही फ्रान्सच्या राजधानीतील चेट्टे-उरुक्स नेमबाजी केंद्रात महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून या गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरलेली आहे. लक्षात ठेवा. तर पुढील दुसरा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो आपण. नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. यंदाच्या सभेचा विषय काय होता हे पाहायचे आपल्याला. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, विकसित भारत @2047. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पण जाणून घेऊयात. तर नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. तर बैठकीचा भर भारताला विकसित देश बनवण्यावर आहे. या वर्षीच्या बैठकीची थीम विकसित भारत @2047 आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे तिसरा, कोणत्या संघाने अलीकडेच महिला आशिया कप 2024 जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, श्रीलंका. लक्षात ठेवा मित्रांनो, श्रीलंकेने. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर श्रीलंकेच्या महिला संघाने श्रीलंकेमध्ये खेळल्या गेलेल्या महिला आशिया कप 2024 स्पर्धेत इतिहास रचलेला आहे. अंतिम सामना रविवारी 28 जुलै डंबुला येथे खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेने भारतीय महिला संघाचा 8 विकेटने पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलेले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि 20 षटकात 6 विकेट गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकात 2 विकेटवर 167 धावा केल्या आणि सामना जिंकला. भारत विक्रमी 8व्यांदा फायनल खेळायला आलेला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे चौथा, नुकतेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. आणि मित्रांनो, तसेच आपण या महत्त्वाच्या माहितीमध्ये आता नवीन झालेले सर्व राज्यपालांची यादी पाहून घेऊयात. तर सिक्कीमचे नवीन राज्यपाल कोण आहेत? ओम प्रकाश माथुर. लक्षात ठेवा. राजस्थानचे हरिभाऊ बागडे, छत्तीसगडचे रामेन डेका आहेत, झारखंडचे संतोष गंगवार, तेलंगणाचे जिष्णुदेव वर्मा, पुदुच्चेरीचे के कैलाश नाथन आणि पंजाबचे गुलाबचंद कटारिया. लक्षात ठेवा मित्रांनो. मेघालयचे कोण आहेत? CH विजयशंकर आणि आपल्या महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन आणि आसाम मणिपूरचे लक्ष्मण प्रसाद आचार्य. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पाचवा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, अजिंक्य नाईक बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? अजिंक्य नाईक. ठीक आहे. तर यानंतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. वयाच्या 37व्या वर्षी अजिंक्य नाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आले. तर अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वात तरुण अध्यक्ष बनलेला आहे. तर MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न 6वा पाहून घेऊयात. अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए, अभिनव बिंद्रा बनलेला आहे. कोण बनलेला आहे? अभिनव बिंद्रा. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तर 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अभिनव बिंद्राला हा सन्मान देण्यात येणार आहे. अभिनव बिंद्रा हा सन्मान मिळविणारा दुसरा भारतीय आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील पॉईंट आहे, यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1983 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. केव्हा मिळालेला होता? 1983 मध्ये. लक्षात ठेवा. तर सध्याचे भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत मित्रांनो? मनसुख मांडविया आहेत. कोण आहेत? मनसुख मांडविया. लक्षात ठेवा.
यानंतर 7वा प्रश्न आहे, तर नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, नरेंद्र मोदी होते. कोण होते? नरेंद्र मोदी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जुलै रोजी मोती भवनच्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील. या वर्षीची थीम विकसित भारत @2047 आहे, ज्याचा मुख्य फोकस भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न पाहून घेऊयात. कसोटी क्रिकेटमध्ये 12,000हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज कोण आहे? लक्षात ठेवा. 12,000 पेक्षा जास्त धावा करणारा 7वा फलंदाज पाहायचा आहे आपल्याला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जो रूट आहे. कोण आहे? जो रूट. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज जो रूटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 धावा पूर्ण करणारा जगातील केवळ 7वा फलंदाज ठरलेला आहे. कितवा? 7वा फलंदाज. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर त्याच्या आधी केवळ इंग्लंडच्या ॲलिस्टेअर कुकलाच ही कामगिरी करता आली होती. तर पुढील 9वा प्रश्न आहे मित्रांनो, तर अलीकडेच कोणी सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मनोज मित्तल याने. कोणी? मनोज मित्तल याने. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर मनोज मित्तल यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो सिडबीचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात आपण. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि सिडबीची स्थापना केव्हा झालेली आहे? तर 2 एप्रिल 1990 मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि मुख्यालय कोठे आहे सिडबीचे? लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? तर मनोज मित्तल आहेत. कोण? मनोज मित्तल. ठीक आहे. तर 10वा प्रश्न आहे, अलीकडेच इफ्फी महोत्सवाचे संचालक कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए, शेखर कपूर बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? शेखर कपूर. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. चित्रपट निर्माता शेखर कपूर इफ्फी महोत्सवाचे संचालक बनले आहेत. तर मिस्टर इंडिया, बँटिक क्वीन आणि एलिझाबेथ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय? महोत्सव संचालक म्हणून. ठीक आहे. तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की श्री शेखर कपूर दरवर्षी गोव्यात होणाऱ्या महोत्सवाच्या 55व्या आणि 56व्या आवृत्तीचे नेतृत्व करतील. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर 11वा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच व्हिएन्टिनमध्ये रामलल्ला यांच्यावरील पहिल्या टपाल तिकिटाचे अनावरण कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एस जयशंकर यांनी. कोणी? एस जयशंकर यांनी. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील 12वा प्रश्न आहे, IMFने आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 7% वाढवलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFने 2024 या आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवलेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर 2025 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 20 अंकांनी वाढून 7% नेण्यात आलेला आहे. तर IMF म्हणजे काय मित्रांनो? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. लक्षात ठेवा लॉंग फॉर्म. आणि स्थापना झाली आहे जुलै 1944 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC मध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? क्रिस्टालिना जॉर्जिएवा. कोण? क्रिस्टालिना जॉर्जिएवा. ठीक आहे. आणि उपमंत्री कोण आहेत मित्रांनो सध्याचे? गीता गोपीनाथन. कोण? गीता गोपीनाथन. ठीक आहे. यानंतर 13वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणता देश द्विवार्षिक पुरुष क्रिकेट आशिया कप 2025 चे आयोजन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत देश करणार आहे. कोणता देश? भारत देश. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण याविषयी. आशियाई क्रिकेट परिषदेने 2025 आणि 2027 मध्ये होणाऱ्या आगामी द्विवार्षिक पुरुष क्रिकेट आशिया चषक स्पर्धेचे आयोजन जाहीर केले आहे. तर भारत 2025 आवृत्तीचे T20 फॉर्मॅटमध्ये यजमान करेल आणि बांगलादेश 2027 आवृत्तीचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच ODI स्वरूपात यजमान करेल. तर पुढील पॉईंट आहे,
भारत 2025 आशिया चषक T20 फॉर्मॅटमध्ये आयोजित करेल, कारण आगामी 10वी ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे, T20 फॉर्मॅटमध्ये भारत सध्याचा विश्वविजेता आहे आणि 2027 आशिया कप बांगलादेशमध्ये एकदिवसीय स्वरूपात होणार आहे, कारण 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये 14वी ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 14वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच पहिला महिला आशिया चषक जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीलंकेने. कोणत्या देशाने? श्रीलंकेने. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 15वा प्रश्न पाहून घेऊयात. तर इंग्लिश चॅनल पार करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा स्विमर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जिया राय. कोण? जिया राय. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 16वा, मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत कांस्य पदक जिंकले आणि भारताच्या पदकाची संख्या 2 झालेली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरली आहे. तिने यापूर्वी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक जिंकले होते. समर गेम्समध्ये पदक जिंकणारा सरबजोत सिंग आता 6वा भारतीय नेमबाज ठरलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 17वा, तर प्रतिष्ठित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडनचा फेलो म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, डॉक्टर एस श्रीधर यांची. कोणाची? डॉक्टर एस श्रीधर यांची. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद येथील रासायनिक अभियंता आणि मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सुंदर गोपाल श्रीधर यांची प्रतिष्ठित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडनचे फेलो म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न आहे, बांगलादेशातील युद्ध सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 30% आरक्षण होते. किती टक्के? 30% आरक्षण होते. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर बांगलादेशातील कोटा प्रणाली हटवण्याच्या तरुणांच्या मागणीला अधिक गती मिळाली. तर आंदोलक बांगलादेशाच्या 1971च्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या दिग्गजांच्या नातेवाईकांसाठी 30% सरकारी नोकऱ्या राखीव ठेवलेल्या कोटा प्रणालीचा शेवट करण्याची मागणी करत होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण 19वा प्रश्न पाहून घेऊयात. तर टेबल टेनिसमधील ऑलिम्पिक फेरी 16 पर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मनिका बत्रा. कोण बनलेला आहे? मनिका बत्रा. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर टेबल टेनिसमध्ये ऑलिम्पिक फेरी 16 पर्यंत पोहोचणारी मनिका बत्रा पहिली भारतीय ठरलेली आहे. तर ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी प्री क्वार्टर फायनल गाठणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरलेली आहे. तर मनिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 32ची फेरी गाठली होती. लक्षात ठेवा. ती भारतीय सर्वोच्च महिला टेबल टेनिसपटू आहे. आणि मित्रांनो तिला 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्नने सन्मानित करण्यातही आले होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 20वा, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नीता अंबानी यांची. कोणाची? नीता अंबानी यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नीता अंबानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर म्हणजेच IOC दुसऱ्यांदा एकमताने निवड झालेली आहे. तर 2016 मध्ये रिलायन्स फाउंडेशन सुरू करणाऱ्या नीता अंबानी IOC मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो IOCचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात आपण. तर IOC म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि स्थापना आहे 23 जून 1994 मध्ये. मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंड. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बाक आहेत अध्यक्ष सध्याचे. लक्षात ठेवा. आणि यानंतर मित्रांनो 21वा प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रीती सुदान यांची. कोणाची? प्रीती सुदान यांची. ठीक आहे.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या पुढील अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान 1983 पासून IAS अधिकारी मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर UPSCच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. तर हे पद भूषविणारी दुसरी महिला असलेल्या सुदानने बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्यमान भारत यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. लक्षात ठेवा. तर पुढील पॉईंट आहे, UPSC 1926 मध्ये स्थापित भारत सरकारसाठी नागरी सेवकांची भरती, निवड आणि प्रशिक्षण देते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे, प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या 1983च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांना अंदाजे 37 वर्षांचा अनुभव आहे. किती वर्षांचा? 37 वर्षांचा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो अध्यक्षांची नियुक्ती कोण करते हे पाहून घेऊयात आपण. लोकसेवा आयोग UPSC ही भारतातील एक स्वतंत्र संवैधानिक केंद्रीय भरती संस्था आहे. तर UPSCचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत कलम 315 ते कलम 323 नुसार भाग 14 मध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर UPSCचे अध्यक्ष आणि इतर सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात. तर UPSCचा कोणताही सदस्य 6 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 65 वर्ष वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते आपले पद भूषवू शकतो. तर जर लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही सदस्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्याला आपल्या लेखी राजीनामा भारताच्या राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. तर UPSCचे अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही सदस्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशानेच त्यांच्या पदावरून काढून टाकले किंवा निलंबित केले जाऊ शकते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 22वा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, कर्नाटक या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? कर्नाटक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राज्य मंत्रिमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्यास मान्यता दिलेली आहे. तर रामनगर जिल्ह्यात 5 तालुके आहेत. तर मित्रांनो पहिला आहे रामनगर, दुसरा चन्नापटना, तिसरा मगडी, चौथा कनकापुरा आणि हरोहल्ली. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण कर्नाटक विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे बेंगळुरू. सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरमैया. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 23वा, कोणत्या देशाच्या सॅडो बेट सोन्याच्या खाणीला अलीकडेच युनेस्को वारसा दर्जा मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, जपान. लक्षात ठेवा ऑप्शन सी, जपान. ठीक आहे. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने जपानच्या वादग्रस्त सदो सोन्याच्या खाणीची सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नोंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर उत्तर जपानमधील निगाटा किनाऱ्यावरील एका बेटावर स्थित ही खाण 400 वर्ष कार्यरत होती आणि 1989 मध्ये बंद होण्यापूर्वी ती जगातील सर्वात मोठी सोन्याची उत्पादक होती. लक्षात ठेवा. यानंतर जपानविषयी शॉर्ट माहिती घेऊयात आपण. राजधानी आहे टोकियो, पंतप्रधान आहेत फुमिशिदा आणि चलन आहे जपानी येन. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण 24वा प्रश्न पाहून घेऊयात. बहुचर्चित कुऱ्हाडी बंद पंचायत अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान राज्याशी. कोणत्या राज्याशी? राजस्थान राज्याशी. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर कुऱ्हाड घेऊन जंगलात न जाण्याची आणि झाडे न तोडण्याची शपथ स्थानिक समाजानेच घेतलेली आहे. तर या एका निर्णयाने येथील जंगले पुन्हा हिरवीगार होऊ लागली आहेत. वाघांसाठी चांगले वातावरण तयार केले जात आहे. 32 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या पंचायतीचे कारण काहीसे असे आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो राजस्थान विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? भजनलाल शर्मा. राज्यपाल कोण आहेत? हरिभाऊ किशनराव बागडे. आणि लोकसभेच्या जागा 25 आहेत. राज्यसभेच्या 10 जागा आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात. वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलदेव घाणा राष्ट्रीय उद्यान, भरतपूर. लक्षात ठेवा. यानंतर 25वा प्रश्न आहे, इंडिया हाऊसचे नुकतेच प्रथमच उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पॅरिस मध्ये झालेले आहे. कोठे? पॅरिस मध्ये. ठीक आहे. त्यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑलिम्पिकच्या भव्य सुरुवातीच्या एका दिवसानंतर पॅरिसमध्ये भारताच्या पहिल्या कंट्री हाऊसचे म्हणजेच इंडिया हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. तर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी द्वीप प्रज्वलन करून इंडिया हाऊसचे उद्घाटन केले. तर इंडिया हाऊसच्या उद्घाटनाप्रसंगी
तर IOCच्या सदस्यांनी तांबणी यांनी आशा व्यक्त केली की भारत लवकरच ऑलिम्पिकचे आयोजन करेल. तर ते म्हणाले, ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच बांधलेल्या इंडिया हाऊसमध्ये आपले स्वागत आहे. ठीक आहे. यानंतर 26वा प्रश्न आहे, जय शहा यांच्यानंतर ACCचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मोहसिन नक्वी. कोण आहे? मोहसिन नक्वी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जय शहा यांच्यानंतर मोहसिन नक्वी ACCचे अध्यक्ष होतील, लक्षात ठेवा. आणि यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCBचे अध्यक्ष मोहसिन नक्वी 2024च्या उत्तरार्धात आशियाई क्रिकेट परिषद ACCचे अध्यक्ष बनणार आहेत. तर कर्तव्य काय आहेत? नक्वी आगामी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहेत, लक्षात ठेवा कर्तव्य. तर आशिया कप 2025 एक T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होणार आहे. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो 27वा प्रश्न आहे, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 25,000. लक्षात ठेवा किती हजार? 25,000. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. केंद्र सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. तर 28वा प्रश्न आहे, भारतातील कोणते शहर कृषी अर्थशास्त्रज्ञांची 32वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, दिल्ली हे शहर. कोणते शहर? दिल्ली हे शहर. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया याविषयी. तर भारत 2 ते 7 ऑगस्ट पुसा इन्स्टिट्यूट नवी दिल्ली येथे कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करेल. तब्बल 66 वर्षानंतर भारत या प्रतिष्ठित परिषदेचे आयोजन करत आहे. तर भारताने 1980 मध्ये पहिल्यांदा यजमानपद भूषवले होते. तर कृषी अर्थशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद दर 3 वर्षांनी आयोजित केली जाते, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढचा पॉईंट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत, लक्षात ठेवा. तर यानंतर 29वा प्रश्न आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरे पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्वप्नील कुसळे यांनी. कोणी जिंकले आहे? स्वप्नील कुसळे यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय नेमबाजी दलाने भारतासाठी तिसरे पदक जिंकले आहे. तर महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने अंतिम फेरीत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्याने आपला सामना 451.4 गुणांसह पूर्ण केला आणि कांस्य पदक जिंकले आहे. तर मित्रांनो प्रश्न 30वा आहे, वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळविणारे चौथे भारतीय शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, काश्मीर हे शहर आहे. कोणते शहर? काश्मीर. ठीक आहे. त्यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात. तर 31 जुलै 2024 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी श्रीनगर येथे आयोजित एका समारंभात काश्मीर शहराला वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिलच्या जागतिक हस्तकला शहरांच्या यादीत समाविष्ट होणारे काश्मीर हे चौथे भारतीय शहर बनले आहे. तर राजस्थानमधील जयपूर आणि तामिळनाडूमधील ममल्लापुरम यांच्या 2015 मध्ये आणि कर्नाटकतील म्हैसूरचा 2018 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर जयपूर, ममल्लापुरम आणि काश्मीरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी टॅग प्राप्त झालेला आहे. तर ममल्लापुरमला त्याच्या दगडी शिल्पासाठी, दगड कोरीव कामासाठी वर्ल्ड क्राफ्ट सिटी ओळखले गेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न आहे 31वा, तरंगशक्ती 2024 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत देश करत आहे. कोणता देश? भारत देश. ठीक आहे. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तरंगशक्ती 2024 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन करण्यासाठी भारत सज्ज आहे. यामध्ये जवळपास 30 देश सहभागी होणार आहेत. त्यांचे आयोजन 2 टप्प्यात केले जाईल. तर पहिला टप्पा 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूच्या सुलारमध्ये आणि दुसरा टप्पा जोधपूरमध्ये 29 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट कालावधीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. आणि पुढील प्रश्न आहे मित्रांनो 32वा, तर आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विकास लाखेरा. कोणी? विकास लाखेरा यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी आसाम रायफलचे नवे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. तर 4 दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल PC नायर यांची ते जागा घेणार आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो.
त्यानंतर 33वा प्रश्न पाहून घेऊयात. तर नुकतीच वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, साधना सक्सेना नायर यांची. कोणाची? साधना सक्सेना नायर यांची. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पुढील पॉईंट आहे मित्रांनो, त्यांना इस्रायली संरक्षण दलांसोबत केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर म्हणजेच CBRN मध्ये प्रशिक्षण दिले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 34वा प्रश्न आहे, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जवाहरलाल नेहरू बंदर. कोणते बंदर? जवाहरलाल नेहरू बंदर. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. देशाची कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढवण्यासाठी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरात भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारण्यात येणार आहे. तर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 284 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर 35वा प्रश्न आहे, जागतिक कृषी निर्यात निर्देशकांत भारताचा क्रमांक काय आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 8वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक? 8वा क्रमांक. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर WTO डेटानुसार 2023 मध्ये भारत कृषी उत्पादनांचा जगातील 8वा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आलेला आहे. तर 2022 मध्ये निर्यात $55 अब्ज वरून $51 अब्ज इतकी कमी झालेली आहे. तर पुढील पॉईंट आहे, टॉप 10 निर्यात करणाऱ्या देशांपैकी 7 देशांमधील कृषी निर्यातीतील सर्वसाधारण घसरणीमुळे हे स्थैर्य आलेले आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 36वा आहे, तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जपान या देशामध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो, जपान येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले, ज्यात गांधींचा जागतिक वारसा आणि शांतता आणि अहिंसेचा शाश्वत संदेश अधोरेखित करण्यात आलेला होता. तर हा कार्यक्रम चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जयशंकर यांच्या जपान दौऱ्याच्या निमित्ताने घडलेला आहे. तर या पुतळ्याचे अनावरण एडोगावा वॉर्डमध्ये करण्यात आले, जेथे लक्षणीय भारतीय समुदायाचे निवासस्थान आहे आणि लिटल इंडिया म्हणूनही ओळखले जाते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो जपानविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे टोकियो. लक्षात ठेवा. तर मित्रांनो पंतप्रधान कोण आहेत? फुमियो किशिदा आणि चलन आहे जपानी येन. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 37वा, अल्युमिनियम उत्पादनाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, द्वितीय स्थान. कितवे स्थान? द्वितीय स्थान. ठीक आहे. त्यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारताने अनेक प्रमुख खनिजांमध्ये प्रभावी रँकिंगसह खनिज उत्पादनात जागतिक नेता म्हणून आपले स्थान मजबूत केलेले आहे. तर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक, तिसरा सर्वात मोठा चुना उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादक देश बनलेला आहे. तर चालू आर्थिक वर्षात लोह खनिज आणि चुनखडीच्या उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढ पोलाद आणि सिमेंट यासारख्या वापरकर्त्यांच्या उद्योगांमध्ये मागणीची मजबूत स्थिती दर्शवते. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 38वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत किती पदके जिंकलेली आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, 3 पदके. लक्षात ठेवा. किती? 3 पदके. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मनू भाकरने पॅरिस 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आणि ऑलिम्पिक नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचलेला आहे. तर भाकर आणि सरबजोत या जोडीने भारताला दुसरे पदक मिळवून दिले होते. तर नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकून भारताचे तिसरे पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 39वा प्रश्न आहे, अलीकडे राज्यपालांच्या 52व्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू यांनी. कोणी? द्रौपदी मुर्मू यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑगस्ट 2024 मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या 52व्या बैठकीचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 40वा, म्हणजे शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर 4थी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद 2024 कोठे आयोजित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भोपाळमध्ये. कोठे? भोपाळमध्ये. ठीक आहे.
तर मित्रांनो, आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद 2024 ची चौथी आवृत्ती 30 आणि 31 जुलै 2024 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. तर राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे हे पाहून घेऊयात मित्रांनो आपण. तर मित्रांनो, संशोधकांना त्यांचे कार्य हिंदीमध्ये मांडण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हिंदी भाषेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संशोधन समृद्ध करणे आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे हा आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ठीक आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 3रे पदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.